तर हाय, कल्याणीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती आमच्या फोटो फ्रेम लावण्यापासून. खूप दिवसापासून आमची फॅमिली फोटो पण पडलेलीच होती. तर म्हटलं आता वेळ भेटलाय तर लावूनच घ्या. ही फोटो फ्रेम मी शिरपूरहून केलेली आहे. गुजराती कॉम्प्लेक्स जवळ एक दादा त्यांची शॉप आहे, तर त्यांच्याकडनं मी ही मस्त फोटो फ्रेम करून घेतलेली आहे. क्वालिटी वगैरे तर एकदम छान दिली त्या दादांनी. त्यांनी त्यांचं शॉपचं नाव काय माहिती नाही, पण गुजराती कॉम्प्लेक्स जवळ त्यांची खूप मोठी शॉप आहे. खूप लोक त्यांना ओळखतात. पण त्यानंतर मी पंचमुखी हनुमानचा फोटो एक दरवाजाच्या वरती लावता म्हणून आणलेली होती. ते फोक फ्रेम वगैरे लावल्यानंतर खूप छान घर वगैरे वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. तर त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला तर त्यांच्या हाताचं ड्रेसिंग वगैरे चालू आहे, त्यांना लागून गेलं होतं. तर मी आज आमच्या घराहून त्यांना टिफिन वगैरे पाठवून दिला होता. त्यानंतर घराची हालत अशी झाली होती, कारण आम्ही फिरून पण आलो होतो आणि त्यानंतर स्वयंपाकाचं वगैरे सगळं घर वगैरे आवरायचं पडलं होतं आणि फ्रेम वगैरे लावण्यामध्ये खूप आमचा पसारा झाला होता. त्यानंतर मस्त किचन वगैरे आवरून घेतलं आणि नातेवाईक जवळ राहण्याचा हा एकच फायदा आहे मला तर असं वाटतं. कारण निदान त्यांना आता काही लागलेलं होतं. मी त्यांना सांगत होती की तुम्ही आमच्या घरी येऊन जा, पण ते म्हणे नाही येणं काही शक्य होणार नाही, जरी पाठवत असेल तर तिथूनच पाठव. ते तसं तर खूप समजदार आहे आणि मला तर नक्की वाटतं की प्रत्येक नणंद तिच्या भोजाईबद्दल एकदम मन मोकळे राहिले तर खूप छान वाटतं. आणि ही बॉन्डिंग अशीच झालेली नाही आमची. ही बॉन्डिंग व्हायला खूप टाईम लागलेला आहे. जशी मी नवीन आली होती ना लग्न करून, तर प्रत्येक नीताताई माझी चुकी राहायची ना, तर नीताताई त्यांच्या भावाची चुकी काढायची, नाही भरत तूच चुकीचा आहे. त्याच्याने माझ्या मनात त्यांच्या विषयी माझ्या एवढं चांगलं झालेलं आहे माझ्या मनात की नाही, ही म्हणजे बहिणी कधी पण भावाकडनंच बाजू घेते. पण आज माझी नणंद अशी की जसं माझं नवीन लग्न झालं तर तिने माझ्याकडनंच बाजू घेतली. बाजू घेणं म्हणजे असं की तिने मला माझं आपलं मानलेलं होतं, त्यामुळे त्यांनी माझी बाजू वगैरे घेतली. आणि नवीन तर भांडणं वगैरे तर चालूच राहतात. तर त्यांनी ती बाजू घेतलेली मला आत्ता पण आठवण येते. सगळं काही असं डोक्यात राहतं, त्यामुळे आमची एकदम छान बॉन्डिंग झालेली आहे. जास्त आम्ही नातेवाईक म्हणून नाही, पण आम्ही फ्रेंड म्हणून तर जास्तच राहतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की जसं आपल्या घरात जर एखादी मुलगी नवीन लग्न करून येते तर आपल्याला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा राहतात. आपल्यासाठी ते सगळं अनोळखी राहतात, फक्त नवरा सोडून. नवरा तर आपण ओळखलेलेच राहतं, कारण की आपण आता लग्नाच्या पहिले तर आपलं बोलणं वगैरे तर चालूच राहतं, पण बाकीच्या लोकांशी तर आपलं बोलणं नाही राहत. मला तर प्रत्येक नणंदकडनं तर एवढं अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या भाऊजाईला व्यवस्थित समजून घ्या. टाळी काही एका हाताने वाजत नाही, टाळी दोघी हाताने वाजते. पण काय नंदा तर खूपच जास्त ओव्हर करून टाकता की हां माझ्या भावाला आई अशी शिकवली. ती काही घरून काही शिकवून आलेली नसते, तुम्हीच त्यांना वागायचे शिकवता आणि ते तुम्ही हे देता त्यांना प्रोत्साहन बोलण्या वागण्यावरून. तर प्लीज माझं काही चुकलं असेल तर माफी करावी, पण हे गोष्ट शेअर करूशी वाटली तर मी केली. तर माझा प्रदोष होता, तर प्रदोष असल्यामुळे मी पहिले देवाची पूजा वगैरे गोष्टी आहेत तसं शेअर करण्यासाठी, पण काय राहतं आणि मला कळत नाही. मी व्हॉइस ओव्हर करते ना, मला काहीच कळत नाही की मी तुमच्यासोबत काय शेअर करू काय नाही. खूप मनात आहे, पण 100 दिवसाचा प्रवास आहे, तर आपण थोडे गोष्टी एक दिवशी आता मी शिकते बोलायचं, कसं बोलायचं काय, असं एकदमच काही होत नाही. हळूहळू शिकता माणूस शिकेलच. मला तर आहे कॉन्फिडन्स आहे की मी तुमच्यासोबत तर नक्कीच सगळ्या गोष्टी शेअर करणार आणि सगळं व्यवस्थित असं बोलायचं वगैरे टेक्निक वगैरे सगळं काही तुमच्याकडनंच शिकायला भेटणार. तर मग त्यानंतर संध्याकाळ वगैरे झाली होती, तर प्रदोषला संध्याकाळी पूजा केल्यानंतरच उपवास वगैरे सोडता. तर मी प्रदोषचा जो ताट राहतो ना तो तयार वगैरे केला. नंतर खूपच संध्याकाळ झाली होती, 7 वाजले होते, दिवाबत्ती वगैरे केली. तर आजच्यासाठी एवढंच, बाकी भेटू.